संगमनेर शहरातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री लक्ष्मीबाबा यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी दिवसभरात अनेक कार्यक्रम संपन्न झाले। त्यामध्ये बाबांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली, नंतर आतिषबाजी करण्यात आली आणि नंतर कुस्तीपटूंसाठी भव्य जंगी हंगामाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये अनेक कुस्तीपटूंनी सहभाग घेतला आणि सायंकाळी शिवानी बोरगावकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला। यात्रा उत्सव संपन्न होण्याकामी यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत। भक्तांचे लक्ष्मण यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे। भविष्यात महाराष्ट्र केसरी घडेल महिलांच्या रूपात।
1000 रुपयाची कुस्ती मैदानात लागलेली आहे आणि महिलांना मंगेश सागट यांचे 100 रुपये यांचं नाव बघायला मिळेल आपल्याला. अरे वा, क्या बात आहे. एक नंबर कुस्ती. जंग प्रसार केलं. खजिनदारांच्याकडून 100 रुपये बक्षीस देण्यात आले. रमेश भाऊ शिंदे 100, श्रावणी समोरच्या पैलवानी मध्ये घ्यायचंय मध्ये अतिशय डाव मध्ये डाव करताना त्याला मध्ये घ्या त्याला मध्ये घ्या या चावच्या मंडळीने खाली बसा खाली बसा खाली चला डाव द्यायचंय त्या डावावर चला दुसरा पैलवान मैदानामध्ये इनाम रक्कम किती पटापट पुढच्या पुस्तक घ्या आणि एका बरोबरची एकदाच कुस्ती लावा. चला ज्याला कुस्ती खेळायची त्यांनी कोणी घ्यायचं नाही. कुस्ती करा पैलवान मंडपाला कोणी लाईट चालू करायची आहे. चला 600 रुपयासाठी मध्ये बाबा चालू आहे. त्याला जोड द्यायचा आहे. त्याला जोड मिळत नाही तर कुस्ती लागणार नाही. कोणची पुढची त्याला जोड द्यायचा विनंती. मैदानामध्ये चाललेली कुस्ती रमेश भाऊ कुस्ती लक्ष द्यायचंय. कुस्ती कुठल्याही पैलवान मागे जाणार आली नाही याची आपण नोंद घ्यायची. लक्ष्मी बाबा यात्रा उत्सव कमिटी 2026 आणि कातीशे महानगरपालिकेच्या पटांगणामध्ये जो कुस्त्यांचा कार्यक्रम चाललेला आहे. जंगी हंगामाची नियोजन रमेश भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम व्यवस्थित बाहेरगावून भरपूर अशा आम्हाला प्रतिसाद मिळाला. यावर्षी मानाची शेवटची कुस्ती 10,001चा मान रमेश भाऊ शिंदे यांनी लक्ष्मी बाबाची मानाची कुस्ती जिंकली. मी मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आज या ठिकाणी आम्हाला जो भरगच्च असा प्रतिसाद दिला हा प्रतिसाद आणि पहिल्यांदाच आपल्या या संगमनेरमध्ये लक्ष्मी बाबा यात्रेमध्ये महिलांची अशी जंगी अशी कुस्ती झाली. पुढच्या वर्षी अजून आम्ही रमेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढ्या जास्तीत जास्त महिला या हंगामामध्ये सहभागी होतील असे प्रयत्न करू. आज संगमनेरचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीबाबा यात्रेनिमित्त जो भव्य असा जंगी हंगामा या ठिकाणी संपन्न झाला. या जंगी हंगामात आम्हाला प्रमुख असं मार्गदर्शन लाभलंय ते आमचे मित्र आणि मार्गदर्शक शिंदे भाऊ रमेश भाऊ शिंदे यांचं विशेष असं मार्गदर्शन लाभलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटी व भंडार समितीच्या सर्व सदस्यांनी योग्य पद्धतीने हा जंगी हंगामा या ठिकाणी साजरा करण्यात आला. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे संगमनेरात प्रथमच या यात्रेनिमित्त आयोजित जंगी हंगामामध्ये महिलांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी लाभला. अनेक जणांनी विविध पारितोषिके या ठिकाणी पटकावलेली आहे. मी रमेश भाऊंना या सगळ्या यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करेल त्यांनी अशी साथ आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा द्यावी. खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी पंच म्हणून ज्यांनी चांगली कामगिरी केली ते तानाजी भाऊ तसेच
मंगेश भाऊ तसेच ज्ञानेश्वर गुंजाळ, भरत भाऊ काटे, गणेश जेदे यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पंच म्हणून काम केलं. मी लक्ष्मणबाबा यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचेही आभार मानतो. यानंतर सर्वांना विनंती आहे का भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. रमेश भाऊ, आता महिलांनी यावेळेस प्रथमतः सहभाग घेतलेला आहे का? पुढील वर्षी काय नियोजन राहील महिलांसाठी? आव्हान काय राहील? खरं तर मला एकच दिवसाची अवधी भेटली या आगाम्या संदर्भात. मला जेदे भाऊ म्हणा किंवा मंडळाचे अध्यक्ष म्हणा यांनी मला एक दिवस आधीच निरोप दिला की आपल्याला आगामा चांगल्या पद्धतीने भरवायचं, आम्हाला थोडं सहकार्य करा. त्यानिमित्त मी भरपूर पहिल्यांदा फोन करून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस थोडं इनाम कमी असल्याने काही महाराष्ट्र केसरीसुद्धा यायची तयारी त्यांनी दाखवली होती, कारण आपल्याकडं तेवढं बजेट नव्हतं. त्यावेळेस काही मल्ल महाराष्ट्र लेवलचे सगळे मल्ल आलेले होते. ते मल्लांनी सहभाग घेऊन या यात्रेला सहभाग नोंदवला आणि या आगामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कुस्ते झाले, काटा कुस्ते झालेले. कारण कधीच अशा कुस्ते झाले यावेळेस इतकं सुंदर कुस्ते, इतकं नियोजनबद्ध कुस्ते केलेले, एकदम अभिमानाची गोष्ट आहे संगमनेरकरांसाठी. खूप चांगल्या कुस्त्या आणि पुढच्या वर्षी अशाच पद्धतीनं एक 15 दिवस आधी किंवा महिनाभर आधी एक चांगल्या प्रकारचे हगामा भरवलं जाईल आणि महाराष्ट्र लेवल नॅशनल लेवलचे मुलं येतील. विशेष म्हणजे मुलींसाठी कुस्तीच्या त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे का? त्यांना प्रॅक्टिस कुठे भेटली पाहिजे या हिशोबाने तुमचं काय? बरोबर आहे. मुलींचा आगामा हा आत्ताच झालेली होती, महाराष्ट्र कुस्ती झाली, त्यामध्ये मुलींनी सुद्धा 4 व्हीलर गाडी मानाचे 5 लाख रुपये असे इनाम पटकवलेले आहेत. आपण बघत होतो त्यानिमित्त आपण बी संगमनेरकरांसाठी आम्ही मुली बोलवण्याचा प्रयत्न केला. मुली आलेत परंतु कमी प्रमाणात आले होते आणि पुढच्या वेळी आम्हाला फोन आलेत की इनाम किती, त्याच्यामुळं कमी इनाम असल्यामुळं काही महाराष्ट्र लेवलचे मल्ल आलेले नाही. पुढच्या वेळेस आपण त्यांना बोलू. मला सांगते चला, ज्यांची कुस्ती लागली त्यांनी माझ्या कुस्ती लावून घ्यायची. चला, त्याच्यानंतर कुस्त्या ही शेवटची कुस्ती झाली आहे. रमेश भाऊ, फक्त एक 2च कुस्त्या लावा, नंतर मानाची कुस्ती लावायची आहे. भांडणाऱ्यासाठी काय झालेलं आहे